मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलवल्याशिवाय राहणार नाही. आश्वासन देतो की मी परत तुमच्या दाराशी मतं मागायला येणार नाही. मला मान्य आहे की शासन सांगत होतं की तुम्ही घरात बसा, पण लोकप्रतिनिधींना नव्हतं सांगत. लोकप्रतिनिधी हा नेहमी फील्डवर राहायला पाहिजे. परवा एरंडोल भडगाव मतदारसंघातील माझ्या सर्व मतदार मायबापांना सस्नेह नमस्कार. मित्रांनो, उद्या 20 नोव्हेंबर रोजी आपण सर्व मतदानाला जाणार आहोत आणि म्हणून प्रत्यक्षपणे प्रत्येकाला भेटायचा मी प्रयत्न केला, पण जे कोणी भेटले नसतील त्यांच्यासाठी मुद्दामूनच हा व्हिडिओ मी तयार करत आहे. कारण 4 वर्ष 364 दिवस आपण या 365 दिवसाची म्हणजे जो 20 तारखेला 20 नोव्हेंबरला येणारा दिवस आहे याची वाट पाहत होतो. कारण मी सांगितल्याप्रमाणे 4 वर्ष 364 दिवस आपण वाट पाहण्याशिवाय काहीच करू शकत नाही. त्यामुळे माझं प्रत्येक मतदाराला आव्हान आहे की 20 नोव्हेंबर रोजी प्रत्येकाने आपली सतसत विवेक बुद्धी जागी ठेवून आपलं मतदान करायचं आहे आणि त्यासाठीच मला तुम्हाला काहीतरी हितगुज करायचं, तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याशी बोलायचा प्रयत्न करतो. मित्रांनो, मी व्यवसायाने डॉक्टर आहे आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने व्यवस्थित माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी समाधानी होतो. पण जेव्हा कोविड सारखा महाभयंकर सर्व जगाला थांबवणारी महामारी जेव्हा आली आणि जेव्हा तालुक्याची परिस्थिती बघितली तेव्हा चित्र खरंच खूप भयानक होतं. लोकप्रतिनिधी घरामध्ये बसून होते. 2-2 वर्ष लोकप्रतिनिधी घरांच्या बाहेर निघाले नाही. मला एक तुम्हाला सांगावं असं वाटतं, जर तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, मला मान्य आहे की शासन सांगत होतं की तुम्ही घरात बसा, पण लोकप्रतिनिधींना नव्हतं सांगत. लोकप्रतिनिधी हा नेहमी फील्डवर राहायला पाहिजे आणि ज्यावेळेस रेमडेसिवीर 20-25 हजाराला विकलं जाते, तालुक्यातली जनता करोनाने मरते, त्यांना साधं ऑक्सिजन्स मिळत नाही, त्यावेळेस तुम्ही घरामध्ये बसून आहात. मला एक उदाहरण यासाठी तुम्हाला द्यावंसं वाटतं. समजा तुम्ही हर्षल माने हा सोल्जर आहे आणि युद्ध लागलं तर त्यांनी घरात नाही बसायला पाहिजे, बॉर्डरवर राहायला. काय होईल? मरेल ना हो. लोक असं नाही म्हणणार की घरात बसून मेला, लोक हे म्हणतील की बॉर्डरवर लढून लढून गोळी लागून मेला. मित्रांनो, मला माहिती होतं त्यावेळेस, मी विसरून गेलो की मी जिल्हा प्रमुख आहे, जिल्हा परिषद सदस्य आहे. मी त्यावेळेस माझा फक्त डॉक्टर की हा एकच उद्देश डोळ्यासमोर ठेवला आणि एकटा डॉक्टर तेव्हा काम करत होतो. मला माहिती होतं मी काम करतोय म्हणजे पहिला पारव्यातला रुग्ण, एरंडोल मधला रुग्ण मीच काढणार आहे. त्या तसंच झालं. साळी नावाचा पहिला रुग्ण मी शोधून काढला. त्यावेळेस मला चांगलं आठवतं, जसं एखाद्या मर्डर करणाऱ्याच्या घरावरनं जाताना लोक जसं त्याच्या घराकडे बोट टाकून सांगतात की हे त्याचं घर आहे, तसं लोक कृष्णा हॉस्पिटलकडे बोट टाकून सांगायचे की इथेच पहिला रुग्ण सापडला. आणि हे करत असताना मला हे पण माहिती होतं की मला कोविड होणार आहे. त्या अनुषंगाने मला 3 वेळा 4 वेळा कोरोना झाला, पण मी थांबलो नाही. मी माझे पारव्याचं सेंटर असेल, एरंडोलचं सेंटर असेल, पाळदीचं सेंटर असेल, प्रत्येक सेंटर मायनस होते, पण तिथे 200-200, 300 बेडची व्यवस्था होती. ज्यांना कोणी वाली नसायचं, 25/25 स्कोर असलेले, 40/40 स्कोर असलेले लोक आपण तिथे ऍडमिट करायचो. पैसा माणूस आयुष्यभर कमवतो, पण तेव्हा जे जीव वाचले हे फार किमती होते. पैसा तर आम्ही आयुष्यभर कमवू, तुमच्या आशीर्वादाने पोटाला लागण्यापुरतं, गरजेपुरता पैसा माझ्याकडे आहे. मित्रांनो, असे बरेच उदाहरणं तालुक्यात बघायला मिळतात. तुम्ही भौगोलिक दृष्ट्या जर अभ्यास केला, जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त हायवे कव्हरेज हा एरंडोल आणि पारोळा तालुक्यात. असं असताना मला तुम्हाला प्रांजल मताने विचारायचंय की पारोळा कॉटेजची परिस्थिती काय, एरंडोल कॉटेजची परिस्थिती आज काय? तुम्ही जर अभ्यास केला तर साधा एक्सरे पारोळा किंवा एरंडोल कॉटेजला निघत नाही. आणि तुम्हाला खात्री करायची असेल तर तुम्ही आता ह्या मिनिटाला कॉटेजला जा आणि तिथे एक्सरे होतो, पण बघा ऑक्सिजन मिळत नाही. कुठल्या दृष्टीने आपण ह्या लोकप्रतिनिधींना लोकप्रतिनिधी म्हणायचं? कारण यांना आरोग्याचं पडलेलं नाही. दुसरा महत्वाचा विषय येतो, तुम्ही कुठेही घराच्या बाहेर निघा, एखाद्या ग्रामीण भागात जेव्हा जाता तुम्ही संध्याकाळच्या वेळेस किंवा अर्ली मॉर्निंग सकाळी, माझे तरुण लोक रस्त्याने तुम्हाला पळताना दिसतात, भरतीसाठी काहीतरी तयारी करत असतात. त्यांना विचारल्यानंतर ते सांगतात, दादा माझं ग्रॅज्युएट झालं, भरतीची तयारी करतोय. एवढं करून
अग्निवीर जॉब किती वर्ष करतो? फक्त 4 वर्ष. तेच जर नरढाण्यासारखे किंवा सोनगीर सारखे छोट्या मोठ्या स्केलवर, मी म्हणत नाही तुम्हाला की मी मोठी MIDC आहे, पण स्मॉल स्केलवर जरी MIDC किंवा काहीतरी लघु उद्योग आपल्याकडे आले तर हे माझे 2-4-5 हजार लोक तरुण बांधव जरी तिथं नोकरीला लागले तर हे जे आज पुण्या मुंबईला 10-15 हजारावर जॉब करतात ना, यांना पुणे मुंबई जायची गरज पडणार नाही. पुण्या मुंबईत काय होतं 10-15 हजारामध्ये? 15 हजारामध्ये तो जेमतेम मेस, जेमतेम तुमचं रूम भाडं, थोडंफार पेट्रोल, आणि जेव्हा घरी यायची वेळ येते तो बापाला फोन करतो की मला 1000 रुपये लक्झरीच्या तिकीटसाठी टाका. बरं, त्याची इच्छा जायची नसते पुण्या मुंबईला, पण त्याने पुण्या मुंबईला जर नाही गेला तर त्याला इथं कोणी पोरगी देत नाही. त्यामुळे ही जी सिस्टम आहे, ही समाजातली जी सगळी दुफळी झाली, ही दुफळी कमी करण्यासाठी, माझ्या तालुक्याच्या विकासासाठी मित्रांनो, मी आपल्या मतदारसंघातनं अनुक्रमांक 13 चिन्ह बॅट या चिन्हावर उमेदवारी करत आहे. आणि मला सर्व तरुणांना, सुशिक्षित लोकांना, माझ्या शेतकरी बांधवांना आव्हान करायचंय की शेतकऱ्यांनाही आव्हान करायचंय, कारण शेतकऱ्याची परिस्थिती फार बिकट आहे. मित्रांनो, पारोळा तालुका, एरंडोल तालुका, भडगाव तालुका पाण्यासाठी अतिशय पाण्याचं वनवन उन्हाळ्यामध्ये बघायला मिळते. पाण्याचं दुर्भिक्ष आपल्या 3 तालुक्यांमध्ये बघायला मिळतं. शेतकऱ्याला जर पाणी दिलं तर मला नाही वाटत की त्याच्या मुलाला व त्याला कोणासमोर हात पसरायची गरज पडेल, त्याच्या मुलाला नोकरी करायची गरज पडेल. त्यामुळे शेतीला लागणारं पाणी यावर जरी एखाद्या आमदाराने अभ्यास केला तर, आणि त्याने विधानसभेमध्ये हाऊसमध्ये जर आवाज उठवला तर लोक म्हणतील तू आमनाकडे लगन लिहू नको भाऊ, पण आमनाकरता काम कर, आम्ही तुला मते देतस. मित्रांनो, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आणि ह्या सर्व गोष्टी पाहता तालुक्याच्या विकासासाठी, मतदारसंघाच्या विकासासाठी आपल्याला एका माझ्यासारख्या तरुण नेतृत्वावर जर विश्वास ठेवला तर मी तुम्हाला आश्वासक करू इच्छितो की मी निश्चित 5 वर्षामध्ये मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलवल्याशिवाय राहणार नाही. आणि मला असं वाटतंय की मी कुठेतरी कमी पडतोय, तर मी निश्चित तुम्हाला आश्वासन देतो की मी परत तुमच्या दाराशी मतं मागायला येणार नाही आणि माझं तोंड दाखवायला पण परत येणार नाही. की गेल्या 30 वर्षापासून आपण तालुक्यातील ह्या 2 घरांचा आणि 2 गावांच्या पुढाऱ्यांचा इतिहास बघितलेला आहे. मला चांगलं आठवतं 2019च्या इलेक्शनमध्ये तालुक्याची, मतदारसंघाची, एरंडोल तालुक्याची, पारोळा तालुक्याची, भडगाव तालुक्याची परिस्थिती काय होती आणि आज 2024 मध्ये परिस्थिती काय. ही परिस्थिती जर तुम्ही व्यवस्थित बघितली तर 30 वर्षापासून हाच इतिहास आपल्या तालुक्याला बघायला मिळतोय. त्यामुळे आता जागा व्हायची वेळ आलेली आहे. नाही तर परत 5 वर्ष तुमच्या माझ्या नशिबी या नाकर्ते लोकांचाच तोंड पाण्याची वेळ येईल. मित्रांनो, शेतकऱ्याची परिस्थिती आज फार भयानक आहे. मी एक शेतकरी पुत्र आहे. जेव्हा शेतकऱ्याचा मुलगा जेव्हा रात्री 2 वाजता बाहेर धरतो ना, त्या कपाशीला जेव्हा तो पाणी भरतो ना, तेव्हा त्याला वरती भूताची भीती असते, आसमानी संकटाची भीती असते, आणि खाली विंचुकाट्याची म्हणजे सापाची, विंचवाची भीती असते. आणि अशा परिस्थितीत तो बिचारा आपला कापूस पिकवतो. आणि त्या कापसाची आज परिस्थिती काय आहे? 10-15 रुपये किलोने कापूस वेचला जातोय. एकही लोकप्रतिनिधी कापसाच्या विषयावर बोलायला तयार नाहीये. ना शासन तयार आहे, ना लोकप्रतिनिधी तयार आहे. एकाही जिल्ह्यामध्ये, एकही तालुक्यामध्ये CCIचं खरेदी केंद्र चालू झालेलं नाही. प्रचारात जेव्हा फिरत होतो, एक तर शेतात कापूस दिसायचा, एक तर घरात कापूस दिसायचा. त्यामुळे आता विचार करा आणि एक चांगल्या, जो शेतकऱ्यासाठी आवाज उठू शकेल, अशा शेतकऱ्याच्या मुलावर विश्वास ठेवा, त्याला निवडून द्या. तो निश्चित शेतकऱ्यासाठी काम करेल. मित्रांनो, मी तुमच्या सुखात नसेल पण दुःखात अर्ध्या रात्री हजर राहील, हा माझा शब्द तुम्हाला देतो, ही माझी ग्वाही तुम्हाला देतो. त्यामुळे माझ्या सर्व मतदार मायबापा भगिनींना एकच विनंती, आग्रहाची विनंती आहे की या खोक्यावाल्यांच्या, या खोट्या भूलतापांच्या बळी पडू नका. सत्सद विवेक बुद्धी जागी ठेवून तुम्ही मतदान करा. 13 नंबर अनुक्रमांक असलेली डॉक्टर हर्षल मनोहर माने पाटील
यांच्या बॅट या चिन्हावर बटन दाबून तुमचे मतदान रूपी आशीर्वाद मला द्या. मतदारसंघाचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही. आता बदलाची वेळ आली आहे, जागरूक होण्याची वेळ मित्रांनो आलेली आहे. त्यामुळे मी तुम्हाला परत आव्हान करेल की आता एका शेतकऱ्याच्या मुलावर विश्वास ठेवा आणि जर आता शेतकऱ्याचा मुलगा जर आमदार झाला नाही तर कदाचित हर्षल माने सारखा तयार व्हायला 2-3 पिढ्या लागतील. मी आमदार म्हणून तुमच्याकडे मतं मागत नाही, एक तुमचा सालदार म्हणून तुमच्यासाठी अर्ध्या रात्री हजर राहील. तुमचा आमदार हा तुमचा सालदार असेल ही ग्वाही तुम्हाला सर्वांना देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.